नमस्कार, नवशक्ती यूट्यूब पेज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज मी आले आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 25 डिसेंबर 2025 पासून सुरू करण्यात आलेला आहे। या इंटरनॅशनल एअरपोर्टवर येण्यासाठी अनेक मार्गांचा पर्याय सध्या याचं काम सुरू आहे। आज मी आले आहे नवीन रेल्वे स्टेशन, ज्याचा आधी आपण एक व्हिडिओही केला होता। तरघर या रेल्वे स्टेशन वरून मी इथे आले आहे। अगदी रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत म्हणजे एअरपोर्ट टर्मिनल 1 पर्यंत येण्यासाठी 6 मिनिटाचा कालावधी लागतो। पण जर तुम्ही बाय रोड येण्याचा विचार करत असाल तर मुंबईवरून नवी मुंबईवर येण्यासाठी तुम्हाला अटल सेतू हा चांगला पर्याय आहे। अगदी 40 ते 45 मिनिटात तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे येत असताना अटल सेतू वरून तुम्हाला शिवाजीनगर इंटरचेंज मिळेल। तिथेच तुम्हाला उल्वे कोस्टल रोडची सुरुवात होते। इथे येण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.25 मीटरचा रस्ता आहे आणि तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचू शकता। एकूणच हा रस्ता कसा आहे जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ। मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड म्हणजेच अटल सेतू तयार झालाय। या सेतूचा वापर करून अवघ्या 40 ते 45 मिनिटात मुंबईतून नवी मुंबईत पोहोचता येतं। अटल सेतूवरील शिवाजीनगर इंटरचेंजेस पासून उल्वे कोस्टल रोडची सुरुवात होते। पुढे जाऊन हा कोस्टल रोड राष्ट्रीय महामार्ग 348A ला जोडणार आहे। मोहगावजवळ नवी मुंबई विमानतळासाठी सुमारे 1.2 किलोमीटर लांबीचा विमानतळ कनेक्टर रोड ही बांधला जात आहे। हा रस्ता थेट विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाणार आहे। हा संपूर्ण प्रकल्प जयकुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीकडून उभारला जात असून गेल्या वर्षभरात कामात लक्षणीय प्रगती झाली आहे। हे आहे उल्वेजवळील अटल सेतूचं शिवाजीनगर इंटरचेंज। इथूनच उल्वे कोस्टल रोडची सुरुवात होते। या सुरुवातीच्या टप्प्यात काही भागात काम अद्याप सुरू व्हायचंय। अटल सेतूकडून येताना या रॅम्पद्वारे आपण उल्वे कोस्टल रोड आणि पुढे नवी मुंबई विमानतळाकडे जाऊ शकतो। तसेच विमानतळ आणि कोस्टल रोडवरून अटल सेतूकडे जाण्याचाही स्वतंत्र रॅम्प आहे। प्रकल्पाच्या पुढील भागात सध्या अर्धवक्र आणि जमीन सपाटीकरणाचं काम सुरू आहे आणि काही ठिकाणी पिलर्स उभारण्यात आलेत। गेल्या 1 वर्षात या भागात कामाचा वेग अतिशय वाढला आहे। उल्वे येथील लंगेश्वर मंदिराजवळील काही काम पूर्णत्वास आलं आहे, तर काही ठिकाणी डेक स्लॅब लावण्याचं काम चालू आहे। एका सेक्शनमध्ये गर्डर लॉन्चिंगचं कामही बाकी आहे। पनवेल खाडीवर काही अंतराकडे डेक स्लॅबचं काम पूर्ण झालंय। मोहा गावाजवळील परिसरात उजव्या बाजूला नवी मुंबई विमानतळ कनेक्टर रोड दिसतो, तर सरळ पुढे उल्वे कोस्टल रोड राष्ट्रीय महामार्ग 348A कडे जातो। पुढे हा रस्ता नेरूळ उरण रेल्वे लाईन खालून जात राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो। यानंतर विमानतळाचा नॉर्दर रोड राष्ट्रीय महामार्ग 548 पनवेल आणि राष्ट्रीय महामार्ग 48 शी जोडला जातो। उल्वे कोस्टल रोड हा मुंबईहून नवी मुंबईत बेलापूर, वाशी आणि पनवेलकडे जाण्यासाठी सर्वात जलद मार्ग आहे। गेल्या वर्षभरात कामाचा वेग पाहता हा प्रकल्प पुढील 5 ते 6 महिन्यात पुढे जाण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाबाबत तुमचं मत नक्की काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।